नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी केचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण काही महत्त्वपूर्ण जी केचे प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटच्या दरबारी सरदार होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटच्या दरबारी सरदार होते? तर ऑप्शन क्रमांक 2 आदिलशहा यांच्या दरबारी सरदार होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, चांदबिबीची राजधानी कुठे होती? चांदबिबीची राजधानी कुठे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर या ठिकाणी चांदबिबीची राजधानी होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मानवाने वापरत आणलेला पहिला धातू कोणता? मानवाने वापरत आणलेला पहिला धातू कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तांबे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, मराठी साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होत? मराठी साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होत? तर ऑप्शन क्रमांक 2 नारायणराव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले? तर ऑप्शन क्रमांक 2 संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर बसले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी ऑफिसर यांनी अजिंठा लेण्याचा शोध लावला? खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी ऑफिसर यांनी अजिंठा लेण्याचा शोध लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 1819मध्ये शोध लावला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य अभिषेक वेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवराई, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, 6 जून 1674मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतःच राज्य अभिषेक करून घेतला. या सोहळ्याचे पौरोहित्य डॅश यांनी केले? 6 जून 1674मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतःच राज्याभिषेक करून घेतला व या सोहळ्याचे पौरोहित्य डॅश यांनी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गागा भट यांनी केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात डॅश यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात डॅश यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे? तर ऑप्शन क्रमांक 4 अष्टप्रधानमंडळ यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगजेब हा खालीलपैकी मुघल सम्राट शेवटचा असणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, आलमगिरी ही उपाधी कोणी धारण केली होती? आलमगिरी ही उपाधी कोणी धारण केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगजेब यांनी आलमगिरी ही उपाधी धारण केली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 1 खालीलपैकी शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला सिंधुदुर्ग आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, हडप्पा संस्कृतीमधील उत्खननांमध्ये जहाजाची गोदी डॅश येथे सापडले? हडप्पा संस्कृतीमधील उत्खननांमध्ये जहाजाची गोदी डॅश येथे सापडली? तर ऑप्शन क्रमांक 1 लोथल या ठिकाणी सापडली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील म्हणजेच 5 नियम कोणी सांगितले? अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील म्हणजेच 5 नियम कोणी सांगितले? तर ऑप्शन क्रमांक 2 गौतम बुद्ध यांनी सांगितले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड ही होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, कंधार येथे सुप्रसिद्ध जगतुंग सरोवराचा उल्लेख राष्ट्रकूटकालीन कोणत्या अधिकाऱ्याने कोरलेल्या शिल्पलेखावरून मिळतात? कंधार येथे सुप्रसिद्ध जगतुंग सरोवराचा उल्लेख राष्ट्रकूटकालीन कोणत्या अधिकाऱ्याने कोरलेल्या शिल्पलेखावरून मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कालमेघ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, होटल ही शिवाची मंदिरे डॅश कालीन आहेत? होटल येथे शिवाची मंदिरे डॅश येथे कालीन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 चालुक्य कालीन आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, इतिहासातील प्रसिद्ध असलेली पेशवे व निजाम यांची लढाई खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली आहे?
इतिहासातील प्रसिद्ध असलेली पेशवे व निजाम यांची लढाई खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 राक्षस भुवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पॅगोडा ही वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे? पॅगोडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बौद्ध धर्माशी निगडित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 200 वर्ष शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा 2 दिवस वाघासारखे जगा ही सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे? 200 वर्ष शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा 2 दिवस वाघासारखे जगा हे सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे? तर ऑप्शन क्रमांक 2 टिपू सुलतान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 नायिका भेद, ऑप्शन क्रमांक 2 सात शतक, ऑप्शन क्रमांक 3 बुद्धभूषण, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 औरंगजेबची कबर खालीलपैकी कुठे आहे? औरंगजेबची कबर खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगजेबची कबर ही खुलताबाद या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गुरु नानक यांचे जन्मस्थळ कोणते आहे? गुरु नानक यांचे जन्मस्थळ कोणते आहे? तर ऑप्शन ननकाना साहेब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र बाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र बाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 श्रीशैलम आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती? प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती? तर ऑप्शन क्रमांक 4 रावी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 आज हडप्पा व मोहनजोदडो हे ठिकाणे कुठे आहेत? आज हडप्पा व मोहनजोदडो हे ठिकाणे कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या कलांना महत्त्व होते? हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या कलांना महत्त्व होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नृत्य, ऑप्शन क्रमांक 2 संगीत, ऑप्शन क्रमांक 3 1 व 2 बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 3 1 व 2 बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? तर ऑप्शन क्रमांक 4 पेशवे काळामध्ये मामलेदाराच्या कचेरीमध्ये मुजुमदार अधिकारी असे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अकबरचा वजीर कोण होता? अकबरचा वजीर कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 1 बैरमाखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झाला? वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 कुंडग्राम बिहार या ठिकाणी झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 लुंबिनी नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली वृक्षास काय म्हणतात? गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली त्या वृक्षास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 बोधी वृक्ष म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह येथे कोणी भरविली? बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह येथे कोणी भरविली? तर ऑप्शन क्रमांक 1 आझाद शत्रू यांनी बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह येथे भरविले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत? मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रगुप्त मौर्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते? दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कुतुबुद्दीन यांना दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ईश्वर मानले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रंथ साहिब हे शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 1 बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले? रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 शेरशाह सूरी याने
रुपया हे नाणे सर्वात प्रथम सुरू केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, अकबरच्या आईचे नाव डॅश डॅश होते. अकबरच्या आईचे नाव डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 हमीदा बानो हे अकबरच्या आईचे नाव होते हे आपले करेक्ट आन्सर होईल.